नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, त्या चॅनलला काय सबस्क्राईब करायचंय. तसंच या चॅनलला टेलिग्राम पण आहे मित्रांनो, त्या टेलिग्रामला पण काय तुम्हाला सबस्क्राईब करायचंय. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला पण काय मित्रांनो सबस्क्राईब करायचंय आणि तसंच परत याला पण टेलिग्रामला पण काय मित्रांनो हे चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करतात आणि तुम्हाला जर नवीन बॅच पाहिजे असेल मित्रांनो, तर खाली दिलेल्या नंबरवर काय मित्रांनो कॉन्टॅक्ट करायचा आहे मित्रांनो. समजलं? तर मित्रांनो आपलं रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. तर त्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे मित्रांनो. तो पण काय एकदम बेसिक आणि काय एकदम ट्रिक प्रमाणे मित्रांनो. तर समजलं? तर मग आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत, आपण जे लेक्चर घेणार आहोत, ते कोणत्या टॉपिकवर मित्रांनो? सिलॉलिझम. काय? सिलॉलिझम. सिलॉलिझम म्हणजे काय मित्रांनो? वेन आकृत्यांवर आधारित तर्कक्षमता. तर त्यात काय असतं बघा मित्रांनो, विधान असतं, निष्कर्ष असतो आणि खाली पर्याय असतो. विधानावरून काय मित्रांनो आपल्याला डायग्राम काढायची असते. काय? विधानावरून आपल्याला डायग्राम काढायची असते. निष्कर्ष असते, त्याच्यातून कोणता निष्कर्ष योग्य आहे, कोणता निष्कर्ष अयोग्य आहे, ते काय आपल्याला डायग्राम म्हणून आपल्याला काय ते चेक करायचं मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. मग बघा ते म्हणजे क्वेश्चन चालू करण्याआधी तुम्हाला मी त्याचं बेसिक सांगते मित्रांनो. ते बेसिक बघितलं तर मग आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायला काय एकदम सोपं जाणार आहे. बघा मित्रांनो, त्याच्यात आहे ना मित्रांनो 3 टाइप आहे. किती? 3 टाइप आहे. 2 होकारार्थी आणि 1 नकारार्थी आहे. काय? 2 होकारार्थी आहे आणि 1 नकारार्थी आहे मित्रांनो. मग बघा पहिले आपण कोणता टाइप बघणार आहोत? दोघं होकारार्थी बघू आणि नंतर तिसरा टाइप जो बघणार आहोत तो कोणता? नकारार्थी बघणार आहोत. बघा मित्रांनो, मग पहिलं विधान काय असेल? कोणता टाइप बघणार आहोत आपण पहिला? होकारार्थी. त्याच्यातलं पहिलं विधान घेऊया आपण. सर्व ए हे सर्व ए हे बी हाय. विधानावरून काय मित्रांनो आपल्याला डायग्राम काढायची. तर मग याची डायग्राम कशी काढणार तुम्हाला आयडिया आहे का मित्रांनो? आहे का आयडिया? नाही. तर मी तुम्हाला सांगते बघा. सर्व ए हे बी आहेत. सर्व ए जे आहेत मित्रांनो ते काय आहेत? बी आहेत. म्हणजे सर्व एचा भाग काय मित्रांनो बी मध्ये येतोय. सर्व ए काय आहेत? बी आहेत. विधानावरून काय मित्रांनो आपण डायग्राम काढली. नंतर खाली निष्कर्ष असेल. काय? निष्कर्ष दिलेला असेल. बघा निष्कर्ष काय मित्रांनो? पहिला निष्कर्ष विचारलेला असेल. काही ए हे काही ए हे बी आहेत. म्हणजे काही एचा भाग काय मित्रांनो बी मध्ये येतोय का? काही एचा भाग काय बी मध्ये येतोय का? येतोय का सांगा बरं मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं पहिला निष्कर्ष योग्य आहे का अयोग्य आहे? कमेंट करा. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे का अयोग्य आहे? बघा काही एचा भाग काय मित्रांनो बी मध्ये येतोय. म्हणजे काही एचा जो भाग आहे मित्रांनो तो काय बी मध्ये येतोय. बघा जसं की तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगते. आता नाशिक आहे. नाशिकमध्ये काय मित्रांनो त्र्यंबकेश्वर हे एक ठिकाण आहे. काय? हे एक त्र्यंबकेश्वर एक महादेवाचं ठिकाण आहे. तर महाराष्ट्रामध्ये काय मित्रांनो नाशिक आहे. तर नाशिकमध्ये काय त्र्यंबकेश्वर येतं. म्हणजे महाराष्ट्राचा काही भाग काय सॉरी महाराष्ट्रात काय थोडासा भाग काय मित्रांनो त्र्यंबकेश्वरचा येतो. तसंच मग इथे काय काही एकचा भाग काय मित्रांनो बी मध्ये येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे. नंतर दुसरा निष्कर्ष बघा मित्रांनो. सर्व ए हे सर्व ए हे बी आहे. म्हणजे सर्व एचा जो भाग आहे मित्रांनो तो बी मध्ये येतोय का सांगा बरं? सर्व ए हे बी आहेत का? बघा सर्व जे ए आहेत मित्रांनो ते काय बी मध्ये येतायत. म्हणजे सर्व एचा भाग काय मित्रांनो बी मध्ये येतोय. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण योग्य आहे. नंतर तिसरा निष्कर्ष बघा. काही सर्व बी हे सर्व बी हे ए आहेत. सांगा बरं मित्रांनो सर्व जो बी आहे ते ए मध्ये येत आहे का? सर्व बीचा जो भाग आहे तो काय मित्रांनो ए मध्ये येतोय का? सर्व जे बी आहेत मित्रांनो ते ए मध्ये येत आहे का? नाही. तेव्हा कशी डायग्राम येईल बघा मित्रांनो. सर्व बी हे ए आहेत. अशी डायग्राम आहे का ही? नाही. ही काय आहे? उलट आहे. म्हणजे मध्ये काय ए आहे आणि बाहेर काय आहे? बी आहे. मग सर्व बीचा भाग ए मध्ये येतोय का? इथे नाही. येतोय का बीचा सर्व भाग ए मध्ये? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. तिसरा निष्कर्ष काय आहे?
अयोग्य आहे. नंतर चौथा बघा, चौथा निष्कर्ष घेऊया. एकही ए हा एकही ए हा बी नाही. म्हणजे एकही ए आणि बीचं काहीच कनेक्शन नाही, दोघांचं काहीच नातं नाही आहे का? बघा, एचं आणि बीचं नातं आहे इथे. या डायग्राम मध्ये काय एचं आणि बीचं नातं आहे. हे कोणतं वाक्य मित्रांनो? शेवटी नाही. नाही म्हणजे काय? नकारार्थी. आणि जेव्हा हाय असेल तेव्हा काय? होकारार्थी वाक्य असतं मित्रांनो. म्हणजे ते काय सांगितले? नाही. नाहीची डायग्राम कशी ती मित्रांनो? एकही ए हा बी नाही. दोघांमध्ये काय मित्रांनो? क्रॉस पाहिजे. याच्यामध्ये क्रॉस आहे का? नाही. ते काय? ए आणि बी काय एकत्र आहेत मित्रांनो? काय? ए आणि बी काय एकत्र आहेत. म्हणजे चौथा निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय चौथा निष्कर्ष? अयोग्य आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे, बघायचं दुसरं विधान. हा पहिलं विधान बघितलं. दुसरं विधान पण काय मित्रांनो? होकारार्थीच आहे. काय दुसरं विधान पण होकारार्थीच आहे. बघा, काय विधान? काही ए हे बी आहे. म्हणजे काही एचा जो भाग आहे ना तो काय बी मध्ये येतोय. काय? काही एचा भाग काय मित्रांनो? बी मध्ये आहे. कसे डायग्राम करणार बघा. काही ए काय आहेत? बी आहेत. काही ए काय आहेत? बी आहेत. म्हणजे काही एचा भाग काय बी मध्ये येतोय, काही बीचा भाग काय मित्रांनो ए मध्ये येतोय. विधानावरून काय आपण डायग्राम काढली. आता निष्कर्ष बघू. काय विचारलेलं असेल मित्रांनो? पहिला निष्कर्ष सांगा बरं. पहिला निष्कर्ष घेऊया आपण. काही बी हे ए आहेत. काही बी जे आहेत मित्रांनो ते ए आहेत का? म्हणजे काही बीचा जो भाग आहे मित्रांनो तो ए मध्ये येतोय का? काही बीचा जो भाग आहे तो काय ए मध्ये येतोय का? बघा, हे काय मित्रांनो बीचं सर्कल आहे. हे कसलं आहे? बीचं. आणि काय हे एचं आहे. म्हणजे हे दोघं काय एकमेकांमध्ये येत आहे. म्हणजे काही बीचा भाग काय मित्रांनो ए मध्ये येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. काय आहे? पहिला निष्कर्ष योग्य आहे. दुसरा काय आहे बघा मित्रांनो. काही ए हे काही ए हे बी आहे. काही एचा जो भाग आहे तो बी मध्ये येतोय का? सांगा बरं. काही एचा भाग जो आहे तो काय बी मध्ये येतोय का? बघा, हा काय एचा सर्कल आहे, हा काय बीचा आहे. म्हणजे काही एचा भाग काय मित्रांनो बी मध्ये येतोय. येतोय की नाही? येतोय. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण योग्य आहे मित्रांनो. समजलं? बघा, आता तिसरा निष्कर्ष बघूया आपण. सर्व ए हे सर्व ए हे बी आहेत. म्हणजे सर्व एचा जो भाग आहे मित्रांनो तो बी मध्ये येतोय का? सांगा बरं. सर्वची डायग्राम कशी असते? आपण वरती बघितली बघा. सर्वची डायग्राम कशी असते? अशी असते. पण ते सर्व जे ए आहेत ते बी मध्ये येत आहे का? नाही. काहीच एचा भाग काय मित्रांनो बी मध्ये आहे. सर्व ए हे बी आहेत का? नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. नंतर चौथा बघा. सर्व बी हे सर्व बी हे ए आहेत. म्हणजे सर्व बीचा भाग मित्रांनो ए मध्ये येतोय का? बघा बरं. सर्व बीचा भाग ए मध्ये येतोय का? डायग्राम मध्ये बघा. सर्व बीचा भाग ए मध्ये येतोय का? नाही. बीचा काहीच भाग काय मित्रांनो ए मध्ये येतो. तिथं काय सांगितलेलं निष्कर्षमध्ये? सर्व भाग काय? सर्व भाग काय ए मध्ये यायला पाहिजे. येतोय का? नाही. काहीच भाग येतोय. म्हणजे चौथा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय चौथा निष्कर्ष पण अयोग्य आहे. समजलं? नंतर अजून एक पाचवा निष्कर्ष घेऊया आपण. एकही ए हा एकही ए हा बी नाही. एकही ए हा काय मित्रांनो बी नाही. एकही ए हा बी नाही. बघा, म्हणजे एचं आणि बीचं काहीच कनेक्शन त्याच्या निष्कर्षावरून तुम्हाला समजलं असेल. एकही ए हा बी नाही. म्हणजे ए आणि बी काय दोघं वेगवेगळे पाहिजे मित्रांनो. काय दोघं वेगवेगळे पाहिजे. पण ते दोघं काय आहेत? जॉईन आहेत. ए आणि बी काय दोघं जॉईन आहेत. ते काय वेगवेगळे पाहिजे. त्याची डायग्राम कशी येईल बघा मित्रांनो. एकही ए हा बी नाही.
दोघांमध्ये काय क्रॉस पाहिजे. काय पाहिजे दोघांमध्ये क्रॉस. अशी डायग्राम आहे का आपली? नाही. ते काय दोघं काही एचा भाग काय बी मध्ये आहे, काही बीचा भाग काय मित्रांनो ए मध्ये आहे. तसं आहे का ते? नाही. अशी डायग्राम येते. म्हणजे 5वा निष्कर्ष पण काय मित्रांनो अयोग्य आहे. काय 5वा निष्कर्ष पण अयोग्य आहे. मग कोणता कोणता निष्कर्ष योग्य आहे? पहिला आणि दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय पहिला आणि दुसरा निष्कर्ष योग्य आहे मित्रांनो. समजलं? हे दोघं काय होते मित्रांनो होकारार्थी वाक्य होते. आता आपल्याला तिसरा टाइप बघायचा तो काय नकारार्थी वाक्याचा. कोणता? नकारार्थी वाक्य. बघा त्याचं पहिलं विधान घेऊया आपण. काय त्याचं विधान? एकही ए हा बी नाही. एकही ए हा बी नाही. याची डायग्राम आता मगाशीच काढून दाखवली मी. काय एचं आणि बीचं दोघांचं काय झालेलं आहे मित्रांनो? भांडण झालेलं आहे. दोघांचं काय झालेलं आहे? भांडण. हे दोघं एकमेकांपासून काय आहेत? विरुद्ध. दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ए आणि बी काय? दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहेत मित्रांनो. दोघांचं काय? भांडण झालेलं आहे. एचं आणि बीचं. विधानावरून काय आपण डायग्राम काढली. काय सांगितलं होतं? एकही ए हा बी नाही. म्हणजे एचा काहीच भाग काय कोणताच भाग काय बी मध्ये येणार नाही. काढली डायग्राम. आपल्याला काय निष्कर्ष बघायचा आहे. काय मित्रांनो? निष्कर्ष. विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायची असते. निष्कर्ष काय कोणता योग्य आहे कोणता अयोग्य आहे आपल्याला ते काय चेक करायचं मित्रांनो. पहिला निष्कर्ष घेऊया आपण. एकही ए हा बी नाही. काय? एकही ए हा बी नाही. बघा मित्रांनो ए आणि बी एकही ए म्हणजे एचा काय एक सुद्धा तुकडा काय बी मध्ये नाही. मग आहे का एचा काही तुकडा बी मध्ये नाही. दोघं काय आहेत वेगवेगळे आहेत. दोघांमध्ये काय आहे क्रॉस आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे. नंतर दुसरा निष्कर्ष बघा. एकही बी हा ए नाही. एकही बी हा ए नाही. सांगा बरं मित्रांनो हे वरचं त्याच उलट केलेलं आहे मित्रांनो. काय वरचं जे तसंच उलट केलं. लॉजिक लावायचं मित्रांनो. जास्त वेळ वाया घालवायचा नाही. कमीत कमी वेळेत आपला कसा क्वेश्चन सॉल्व्ह आपल्याला ते बघायचं मित्रांनो. पेपरला वेळ काय असतो मित्रांनो कमी असतो. त्याच म्हणजे एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला मी काय मित्रांनो बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे. कमीत कमी वेळेत कसा आपला क्वेश्चन सॉल्व्ह होईल आपल्याला ते बघायचं मित्रांनो. काय कमीत कमी वेळेत कसा क्वेश्चन सॉल्व्ह होईल आपल्याला ते ट्रिक बघायची. बघा आपण आधी सगळे तिघं काय लिहून घेतले. पहिले दोन काय होते होकारार्थी होते. तिसरं काय नकारार्थी. त्याच्या विधानावरून काय आपण डायग्राम काढले तर निष्कर्ष बघतोय. पहिला निष्कर्ष बघितला. दुसरा निष्कर्ष काय एकही बी हा ए नाही. एकही बी काय मित्रांनो ए नाही. म्हणजे बी चा कोणताच भाग काय ए मध्ये येत नाही आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष योग्य आहे. तिसरा निष्कर्ष बघूया आपण. काही हे बी आहेत. सांगा बरं मित्रांनो काही एचा जो भाग आहे तो बी मध्ये येतोय का? कमेंट करा. काय वाटतं तुम्हाला काही एचा भाग काय बी मध्ये येतोय का? बघा एचं आणि बीचं काय कोणतंच नातं नाही आहे. म्हणून काही एचा भाग काय बी मध्ये येणार नाही. काही बीचा भाग काय ए मध्ये येणार नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष अयोग्य आहे. चौथा निष्कर्ष बघू. सर्व ए हे बी आहे. सर्व ए चा भाग बी मध्ये येतोय का मित्रांनो सांगा बरं. सर्व ए चा भाग काय बी मध्ये येतोय का? बघा दोघं काय आहेत एकमेकांच्या विरुद्ध आहेत. काय आहेत विरुद्ध ए आणि बी. सर्व ए चा भाग बी मध्ये येतोय का? नाही. कोणताच भाग काय ए चा बी मध्ये येत नाही आहे. म्हणजे चौथा निष्कर्ष पण काय मित्रांनो अयोग्य आहे. काय चौथा निष्कर्ष पण अयोग्य आहे मित्रांनो. समजलं हे तिघं टाईप. पहिले दोघं होकारार्थी तिसरं काय नकारार्थी. हे जर समजलं मित्रांनो तर मग आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला काय एकदम सोपं जातं. काय क्वेश्चन सॉल्व्ह करायला काय म्हणजे आपण एका मिनिटात काय अर्धा मिनिटात आपण काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकत असतो मित्रांनो. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली मित्रांनो
तर व्हिडिओला काय लाईक करायला लाजू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन काय आपला? पहिलं विधान काय सांगितलंय बघा मित्रांनो. काही पुस्तकं मोबाईल आहेत आणि काही गणकयंत्र मोबाईल आहेत. काय आहेत? त्याचा निष्कर्ष काय सांगितलाय? काही मोबाईल गणयंत्र आहेत आणि काही मोबाईल पुस्तकं आहेत का? काय? विधानावरून आपल्याला काय मित्रांनो डायग्राम काढायचे. काय? विधानावरून आपल्याला डायग्राम काढायचे. बघा, काही पुस्तकं काय आहेत मित्रांनो? मोबाईल आहेत. काय? काही पुस्तकं मोबाईल आहेत. काही पुस्तकं मोबाईल आहेत. झालं पहिलं. दुसरं काय आहे? काही गणयंत्र मोबाईल आहेत. म्हणजे काही मोबाईलचा भाग काय मित्रांनो? गणयंत्र आहे. काय? काही मोबाईलचा भाग काय मित्रांनो? गणयंत्र आहे. काय? विधानावरून आपण डायग्राम काढली. म्हणजे निष्कर्ष बघायचा आहे, की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे मित्रांनो. मग सांगा बरं मित्रांनो, काय आहे पहिला निष्कर्ष? काही मोबाईल गणयंत्र आहेत. म्हणजे काही मोबाईलचा भाग काय मित्रांनो गणयंत्रमध्ये येतोय. हा काय मित्रांनो मोबाईलचा सर्कल आहे. हा कुठला आहे? गणयंत्रचा. मग या दोघांमध्ये दोघांचा भाग काय मित्रांनो? बघा, काही मोबाईलचा भाग काय गणयंत्रमध्ये येतोय. काय? काही मोबाईल काय आहेत? गणयंत्र आहेत. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय? काही मोबाईलचा भाग काय? गणयंत्रमध्ये येतोय. नंतर काय? काही मोबाईल पुस्तकं आहेत. म्हणजे काही मोबाईलचा भाग काय मित्रांनो? पुस्तकांमध्ये येतोय का? बघा, हा काय? मोबाईलचा सर्कल आहे. हा कुठला आहे? पुस्तकांचा. हे दोघं काय एकमेकांमध्ये येत आहे. म्हणजे काही मोबाईलचा भाग काय मित्रांनो? पुस्तकांमध्ये येतोय. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण योग्य आहे. मग इथं पर्याय काय सांगणार? पहिला आणि दुसरा काय आहे? योग्य आहे. बघा पर्याय क्रमांक बी. पहिला आणि दुसरा काय मित्रांनो? योग्य आहे. समजलं? आपल्याला बेसिक जर समजलं असेल मित्रांनो, तर क्वेश्चन सॉल्व्ह करायला काहीच वेळ लागणार नाही मित्रांनो. मी किती योगायोग अर्धा मिनिटात क्वेश्चन सोडला असेल मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय पहिलं विधान बघा. सर्व नद्या तलाव आहेत आणि दुसरं काय सर्व तलाव महासागर आहेत. निष्कर्ष काय सांगितलंय? सर्व नद्या महासागर आहेत आणि काही महासागर काय आहेत मित्रांनो? तलाव आहेत. मग बघा कशी डायग्राम काढणार? सर्व नद्या काय आहेत? सर्व नद्या काय आहेत? तलाव आहेत. सर्व नद्या तलाव आहेत. सर्व नद्यांचा भाग काय? तलावांमध्ये येतोय. सर्व तलाव काय आहेत मित्रांनो? महासागर आहे. म्हणजे सर्व तलावांचा भाग काय मित्रांनो? महासागर आहे. झालं लिहून. डायग्राम काढली. कशावरून काढली आपण डायग्राम मित्रांनो? विधानावरून आपण डायग्राम काढली. काय होतं? सर्व नद्या काय होते? तलाव होते. म्हणजे नद्या काय मध्ये घेतल्या आणि बाहेर काय घेतला? तलाव घेतला. नंतर दुसरं विधान काय होतं? सर्व तलाव महासागर आहेत. म्हणजे सर्व तलावचा भाग काय मित्रांनो? महासागरमध्ये येतोय. समजलं? हा निष्कर्ष बघायचा आहे. सर्व नद्या महासागर आहेत. म्हणजे सर्व नद्यांचा भाग काय मित्रांनो? महासागरने व्यापलेला आहे. म्हणजे सर्व नद्या काय? महासागरमध्ये येत आहेत. काय? सर्व नद्या काय? महासागरमध्ये येत आहेत. म्हणजे हे महासागर आहे. काय आहे? महासागर. महासागरचा थोडासा भाग काय? तलावांनी व्यापलेला आहे आणि काही भाग काय नद्यांनी व्यापलेला आहे. म्हणजे सर्व नद्या काय मित्रांनो? महासागरमध्ये येत आहेत. म्हणजे पहिला निष्कर्ष पण काय मित्रांनो आपला योग्य आहे. काय आहे पहिला निष्कर्ष? योग्य आहे. नंतर दुसरा काय बघा, काही महासागर तलाव आहेत. काही महासागर काय मित्रांनो? तलाव आहेत. म्हणजे काही महासागरचा भाग काय मित्रांनो? तलावांमध्ये येतोय. बघा हा काय? महासागरचा भाग आहे. तो काय मित्रांनो तलावांमध्ये येतोय की नाही? येतोय. काय? काही महासागरचा भाग काय मित्रांनो? तलावांमध्ये येतोय. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? योग्य आहे. दोघं निष्कर्ष काय मित्रांनो इथे? योग्य आहे. पहिला आणि दुसरा निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. कोणता पर्याय सिलेक्ट करणार इथे? पर्याय क्रमांक सी. पहिला आणि दुसरा काय? दोन्हीही पर्याय योग्य आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? काय सांगितलं विधानामध्ये? सर्व मुलं विद्यार्थी आहेत. सर्व जे मुलं आहेत ते काय मित्रांनो? विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत. सर्व जे मुलं आहेत ते काय मित्रांनो? विद्यार्थी आहेत आणि सर्व विद्यार्थी काय आहेत? खेळाडू आहेत.
मग बघा निष्कर्ष काय सांगितलंय, सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत आणि सर्व मुलं काय मित्रांनो खेळाडू आहेत. ही डायग्राम कशी काढणार बघा मित्रांनो. सर्व मुलं काय, सर्व मुलं, सर्व मुलं विद्यार्थी आहेत. सर्व मुलं काय आहेत? विद्यार्थी आहेत. नंतर सर्व विद्यार्थी काय आहेत? खेळाडू आहेत. जशी आपण मागची डायग्राम काढली तशी सेम डायग्राम आहे मित्रांनो इथे. सर्व विद्यार्थी काय आहेत? खेळाडू आहेत. झाली. विधानावरून काय मित्रांनो आपण डायग्राम काढली. काय? विधानावरून आपण डायग्राम काढली. आपल्याला काय झालं? निष्कर्ष बघायचा आहे. सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत का? म्हणजे सर्व जे खेळाडू आहेत मित्रांनो ते विद्यार्थी आहेत का? सांगा बरं. खेळाडू म्हणजे बाहेर विद्यार्थी आहेत का? नाही. बाहेर मध्ये कोण आहे? विद्यार्थी आहेत. बाहेर कोण आहे? खेळाडू. याची डायग्राम कशी येईल बघा मित्रांनो. मध्ये कोण आहे? मुलं. नंतर तिथं या निष्कर्षावरून आपल्याला डायग्राम काढून दाखवते तुम्हाला कशी डायग्राम येते. मध्ये मुलं, परत मध्ये कोण येतं? विद्यार्थी. तिथं कोण यायला पाहिजे? खेळाडू यायला पाहिजे होतं. कोण? खेळाडू. इकडे बाहेर कोण यायला पाहिजे होतं? विद्यार्थी. जेव्हा अशी डायग्राम राहिली असती मित्रांनो, काय जेव्हा अशी डायग्राम राहिली असती तेव्हा तो पर्याय काय आला असता? योग्य आला असता. पण इथं मध्ये कोण आहे? विद्यार्थी. बाहेर कोण आहे? खेळाडू. त्यांनी काय सांगितलंय? सर्व खेळाडू काय आहेत? विद्यार्थी. सर्व खेळाडू काय मध्ये येत आहे का विद्यार्थीच्या? नाही. इथे बघा सर्व खेळाडू काय आहेत? विद्यार्थीमध्ये येत आहे. काय? सर्व खेळाडू काय? विद्यार्थीमध्ये येत आहे. म्हणून आपली डायग्राम कोणती आहे? ही कोणती? मी तुम्हाला काढून दाखवली एक्झाम्पलसाठी. ही अशी डायग्राम आहे का आपली? नाही. म्हणजे हा पर्याय काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय हा पर्याय? अयोग्य आहे. नंतर काय सांगितलंय बघा. सर्व मुलं खेळाडू आहेत. सर्व जे मुलं आहेत मित्रांनो ते खेळाडू आहेत का? बघा. हा मुलं आहेत. हे काय? हे मुलांचं सर्कल. हे बाहेरचं कुठलं आहे? खेळाडूंचं. म्हणजे खेळाडूंमध्ये काय मित्रांनो सगळे जे खेळाडू आहेत ते काय? मुलं आहेत. म्हणजे मुलांचं जे हे आहे सर्कल ते काय खेळाडूमध्ये येतंय. म्हणजे खेळाडूंचा काही भाग काय मित्रांनो मुलांचा आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष योग्य आहे. सर्व जी मुलं आहेत ते काय खेळाडू आहेत. मग कोणता पर्याय योग्य आहे तिथे? पर्याय क्रमांक दुसरा. काय? फक्त दुसरा काय योग्य आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. काही शिक्षक कलाकार आहेत, काही डॉक्टर कलाकार आहेत. निष्कर्ष काय? सर्व कलाकार शिक्षक आहेत, काही डॉक्टर शिक्षक आहेत. काय कशी डायग्राम काढणार बघा जरा. काही शिक्षक काय आहेत? कलाकार आहेत. काही शिक्षक काय आहेत? कलाकार आहेत. शिक्षक, कलाकार. काही शिक्षक काय आहेत? कलाकार. काही डॉक्टर कलाकार आहेत. म्हणजे काही जे डॉक्टर आहेत ते काय आहेत? कलाकार आहेत. विधानावरून काय आपण डायग्राम काढून घेतली मित्रांनो. आता आपल्याला काय सांगायचंय की कोणतं निष्कर्ष योग्य आहे. सर्व कलाकार शिक्षक आहेत. सर्व जे कलाकार आहेत मित्रांनो ते शिक्षक आहेत का? बघा शिक्षकचा काहीच भाग काय मित्रांनो कलाकारांमध्ये येतोय. काय? शिक्षकचा काहीच भाग काय कलाकारांमध्ये. हा शिक्षकचा भाग आहे. काय? हे शिक्षकचा काहीच भाग कलाकारांमध्ये. सर्व कलाकार आहेत का शिक्षक? नाही. सर्व भाग कलाकारांमध्ये सर्व कलाकार काय शिक्षक मध्ये येत नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काही डॉक्टर शिक्षक आहेत. आता डॉक्टरचं सर्कल कुठे मित्रांनो? इकडे. शिक्षकचं कुठे? इकडे. दोघांचं काही जुळतंय का? नाही. दोघं काय आहेत? वेगवेगळे. काय? दोघं वेगवेगळे आहेत. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय आहे? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे मित्रांनो. समजलं? दोघीही निष्कर्ष काय तिथे अयोग्य आहेत. काय? दोन्हीही निष्कर्ष अयोग्य आहेत. पहिलं आणि इथं अयोग्य पाहिजे होतं मित्रांनो. इथे योग्य केलं गेलेलं आहे. काय? इथे अयोग्य पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? अयोग्य. टायपिंग मिस्टेक झालेली वाटतं ती. दोन्हीही पर्याय काय मित्रांनो अयोग्य आहेत. काय दोन्ही पर्याय अयोग्य आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. पर्याय क्रमांक सी. नंतर बघा काय सर्व शिक्षक अनुभवी आहेत. काय मित्रांनो पहिला निष्कर्ष काय सांगितलाय? सर्व जे शिक्षक आहेत ते काय मित्रांनो अनुभवी आहेत. दुसरा निष्कर्ष काय आहे? काही शिक्षक शेतकरी आहेत. सर्व जे शिक्षक आहेत ते काय अनुभवी आहेत आणि काही शिक्षक काय आहेत? शेतकरी आहेत. कशी डायग्राम करणार बघा. सर्व शिक्षक काय आहेत? सर्व शिक्षक काय आहेत मित्रांनो? अनुभवी आहेत.
सर्व शिक्षक अनुभवी आहेत आणि काही शिक्षक शेतकरी आहेत. म्हणजे काही शिक्षकांचा भाग काय मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये येतोय. शेतकरी काढली डायग्राम. नंतर काय आहे? निष्कर्ष काही अनुभवी शेतकरी आहेत. म्हणजे काही अनुभवांचा भाग काय मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये येतोय का? सांगा बरं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा निष्कर्ष योग्य आहे का अयोग्य आहे? सांगा बरं. हा अनुभवाचा सर्कल आहे हे काय शेतकरी. म्हणजे हे शेतकऱ्यांचा काही भाग काय मित्रांनो अनुभवीमध्ये येतोय. काय? अनुभवीमध्ये येतोय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. नंतर काय आहे? काही शेतकरी अनुभवी आहेत. म्हणजे काही जे शेतकरी आहेत मित्रांनो, ते काय आहेत? अनुभवी आहेत का? म्हणजे काही शेतकऱ्यांचा भाग काय अनुभवीमध्ये येतोय. हे बघा, हे शेतकरी आहेत. हे काय? शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचा काही भाग काय मित्रांनो अनुभवीमध्ये येतोय. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो योग्य आहे. हे काय मित्रांनो दोघं सेमच आहे. फक्त काय उलट केलेले. काय? काही अनुभवी शेतकरी आहेत आणि काही शेतकरी अनुभवी आहेत. फक्त लॉजिक लावायचं इथे. दोघंही पर्याय काय मित्रांनो योग्य आहे. ऑप्शन क्रमांक सी. पहिलं आणि दुसरं दोन्हीही काय मित्रांनो योग्य आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. काय मित्रांनो विधानामध्ये सांगितलेलं सर्व स्त्रिया पक्षी आहेत. सर्व ज्या स्त्रिया आहेत त्या काय आहेत? पक्षी आहेत आणि काही स्त्रिया काय आहेत? वृक्ष आहेत. सर्व स्त्रिया पक्षी आहेत आणि सर्व स्त्रिया पक्षी आहेत, काही स्त्रिया वृक्ष आहेत. निष्कर्ष काय सांगितलाय? काही पक्षी वृक्ष आहेत. दुसरा निष्कर्ष काय? सर्व वृक्ष पक्षी आहेत. आपण विधानावरून काय मित्रांनो डायग्राम काढू. काय? विधानावरून डायग्राम काढून. सर्व स्त्रिया काय आहेत मित्रांनो? सर्व स्त्रिया पक्षी आहेत. सर्व स्त्रिया पक्षी आहेत. काही स्त्रिया वृक्ष आहेत. म्हणजे काही स्त्रियांचा भाग काय मित्रांनो वृक्ष आहे. विधानावरून काय मित्रांनो आपण डायग्राम काढली. आता आपल्याला काय काय निष्कर्ष बघायचा आहे. काही पक्षी वृक्ष आहेत. म्हणजे काही पक्षींचा जो भाग आहे तो काय मित्रांनो निष्कर्षमध्ये याच्यामध्ये येतोय का पक्षींमध्ये? काही वृक्षाचा भाग काय पक्षीमध्ये येतोय का? सांगा बरं मित्रांनो येतोय का? बघा हे वृक्ष आहे. हे वृक्षाचा सर्कल जातोय की नाही पक्षीमध्ये? बघा हा काय पक्षीचा सर्कल आहे. हा काय वृक्षाचा भाग आहे. म्हणजे काही वृक्ष काय पक्षीमध्ये जाताय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे. दुसरा काय आहे? सर्व वृक्ष पक्षी आहेत. सर्व वृक्ष म्हणजे सर्व जे वृक्ष आहेत मित्रांनो ते पक्षी आहेत का? वृक्ष म्हणजे काय? सर्व वृक्ष पक्षी आहेत का? वृक्षांचा काहीच भाग काय मित्रांनो पक्षीमध्ये येतोय. सर्व भाग येतोय का वृक्षाचा? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. समजलं? पहिला निष्कर्ष काय योग्य आहे, दुसरा अयोग्य आहे. काय? पहिला सत्य. पहिलं काय सत्य आहे मित्रांनो. दुसरं काय आहे? असत्य आहे मित्रांनो. समजलं मित्रांनो व्हिडिओ? मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर लाईक करत जा, कमेंट करत जा. लाजायचं नाही कमेंट करायला. बघा नंतर काय आहे? आपला शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. काही टेबल टीव्ही आहे, काही टीव्ही रेडिओ आहेत. नंतर निष्कर्ष काय सांगितलाय? सर्व टेबल रेडिओ आहेत, काही रेडिओ टेबल आहेत, सर्व रेडिओ टीव्ही आहेत, सर्व टीव्ही टेबल आहेत. आपल्याला काय मित्रांनो विधानावरून काय आपल्याला डायग्राम काढायचे. काय? विधानावरून आपल्याला डायग्राम काढायचे. काही टेबल काय आहेत? टीव्ही आहेत. काही टेबल टीव्ही आहेत. काही टेबल टीव्ही आहेत. काही टेबलचा भाग काय टीव्ही मध्ये येतोय आणि काही टीव्ही काय आहेत रेडिओ आहेत. काही टीव्ही काय आहेत रेडिओ आहेत. झालं काढून. नंतर काय सांगितलंय काही टेबल रेडिओ आहेत. आता टेबलचं सर्कल कोणतं मित्रांनो हे रेडिओचं कुठे इथं पण टेबलचा काही भाग रेडिओ मध्ये येतोय का नाही येतोय का त्यांचा काही भाग एकत्र नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. दुसरा काय काही रेडिओ टेबल आहेत. काही रेडिओ काय आहेत मित्रांनो हे काय मित्रांनो त्याचं उलट केलेलं आहे. काय त्याचं उलट केलेलं आहे. तर काही रेडिओचा भाग टेबलमध्ये येतोय का नाही. दोघांचं काही हे आहे का एकत्र नाही. एकही भाग काही रेडिओचा टेबलमध्ये
येत नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो अयोग्य आहे. नंतर तिसरा निष्कर्ष काय? सर्व रेडिओ, टीव्ही आहेत. सर्व रेडिओ जे मित्रांनो ते टीव्हीमध्ये येत आहे का? सर्व रेडिओ येते मित्रांनो टीव्हीमध्ये. तेव्हा सर्वची डायग्राम कशी येते मित्रांनो? मध्ये काय आला असता? रेडिओ आला असता आणि बाहेर काय आला असता? टीव्ही आला असता. अशी डायग्राम आहे का ती सर्व रेडिओ टीव्हीमध्ये येत आहे का? काहीच रेडिओचा भाग काय मित्रांनो टीव्हीमध्ये येतोय. काय? काहीच रेडिओचा भाग टीव्हीमध्ये येतोय. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे. सर्व टीव्ही टेबल आहेत. आता इथे बघा काय सांगितलंय? सर्व जे टीव्ही आहेत ते टेबल आहेत का मित्रांनो? टीव्हीचा काही भाग काय टेबलमध्ये येतोय. सर्वची डायग्राम तुम्हाला आत्ताच काढून दाखवली मी. सर्व टीव्ही काय आहेत? टेबल आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे. सर्व टीव्हीचा भाग टेबलमध्ये येतोय का? टीव्हीचा काही भाग काय रेडिओमध्ये, काही भाग टेबलमध्ये. येतोय का मग सर्व भाग टीव्हीचा? टेबलमध्ये नाही. म्हणजे चौथा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय चौथा निष्कर्ष पण अयोग्य मित्रांनो. चारही निष्कर्ष काय आहेत? अयोग्य आहे. बघा, एकही नाही किंवा सर्व एकही नाही. एकही पर्याय काय मित्रांनो योग्य नाही आहे. समजलं मित्रांनो व्हिडिओ? मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तसंच टिक्कर मराठी सरळ सेवा भरती हे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर काय सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलला पण काय मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर त्याला पण काय सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्र पण काय मित्रांनो ही लिंक शेअर करायची आहे. समजलं? थँक यू.